ड्रीमवर्क्ससाठी ख्रिस सँडर्स एक नवीन ॲनिमेटेड फीचर दिग्दर्शित करतोय. ही बातमी ऐकताच कोणालाही थोडं उत्सुक व्हायला लावणारच. हाऊ टू ट्रेन युवर ड्रीमच्या डीन डब्लॉइससह खूप काम केलेल्या सँडर्सने आता द वाइल्ड रोबोट या पीटर ब्राऊनच्या पुस्तकाच्या ॲडॅप्टेशनसाठी स्वतंत्र काम हाती घेतलंय. हॉलिवूडमध्ये रिबूट्स, रिमेक्स आणि डेरिव्हेटिव्ह काम पाहून आपलं मन अनेकदा कंटाळलेलं असतं. पण द वाइल्ड रोबोट अशा सर्व अपेक्षांना मागे टाकतं आणि एक संपूर्ण नवीन अनुभव देतं. द वाइल्ड रोबोट प्रथमदर्शनी वॉलरूची आठवण करून देतं, पण त्यात एक ताजेपणा आहे. रोज लुपा न्योंगो नावाच्या एका शॉकर रोबोटची ही कथा आहे, जो माणसांसाठी तयार करण्यात आलेला असतो, पण तो एका निर्जन बेटावर पोहोचतो, जिथे फक्त प्राणी राहतात. त्याला कोणतीही मानवी आदेश मिळत नाही, पण तरीही त्याच्या प्रोग्रामिंगनुसार तो आपलं काम पूर्ण करण्याचा निर्धार करतो. ड्रीमवर्क्सने नेहमीच काही खास आणि इनोव्हेटिव्ह चित्रपट सादर केले. श्रेक, हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन आणि द प्रिन्स ऑफ इजिप्त हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. द वाइल्ड रोबोट देखील या यादीत मोठा ठसा उमटवेल याची मला खात्री आहे. सँडर्स यांनी सांगितलं की या चित्रपटाची प्रेरणा त्यांना क्लासिक डिज्नी चित्रपट आणि हायाओ मियाझाकी यांच्या कामांमधून मिळालीय. चित्रपटाचा ॲनिमेशन स्टाईल म्हणजे जणू एक मने पेंटिंग मियाझाकीच्या जंगलात जिवंत होतन्य असं वाटतं. प्रत्येक फ्रेममध्ये रंगांचा वापर अप्रतिम आहे आणि या चित्रपटाची दृश्य सौंदर्यम प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे. यात लुपिता न्योंगो, किट कॉन, ब्राइट बिल यांच्या आवाजाचं काम उल्लेखनीय आहे. विशेषतः हास्य खूप महत्त्वाचं आहे आणि हा चित्रपट हास्याच्या बाबतीत खूप पुढे जातो. प्राण्यांच्या जगातील क्रूर वास्तव दाखवताना ॲनिमेशनमध्ये मॅजिक घडवलंय. द वाइल्ड रोबोट हास्य, भावना आणि ॲनिमेशनचा एक उत्तम संघ आहे. अंतिम निर्णय 5 पैकी 4.5. तर मित्रांनो, हा होता द वाइल्ड रोबोटचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.